विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 39.15 या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांक रूप लिहा। आता इथं दशांशानंतर दोन संख्या आहेत म्हणून दिलेली संख्या पूर्ण लिहायची। 3915 आणि खाली 100 म्हणजे एकावरती दोन शून्य। दशांशानंतर जेवढी संख्या असतील किंवा जेवढी घरं असतील तेवढे शून्य द्यायचे म्हणजे 3915/100 हा पर्याय आहे। जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू असे म्हणतात। 6/7 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या 7/6 यांचा अंश आणि छेद यांची उलटपालट करायची 7/6। प्रश्न ब आहे, योग्य जोड्या जुळवा। पहिलं शून्य कोण, 0 अंश। पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे 8.3/13। आता ही आकृती आहे किरणाची म्हणून इथं किरण। क, चौकटीत पेक्षा मोठे आणि पेक्षा लहान किंवा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहा। आता ऋण 6 आणि 0 कोणतीही ऋण संख्या आणि 0 याच्यामध्ये नेहमी 0 ही संख्या मोठी असते। ऋण 18 दोन्ही संख्या समान आहेत। नंतर दुसरा प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। बेरीज करा 3.1/5 अधिक 4.1/5। इथं बेरीज केली आहे बघा। हा पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करा। 3 × 5 अधिक अंश म्हणजे अधिक 1/5। 4 × 5 अधिक 1/5 आहे तसाच। 5 × 15 आणि 1 16/5। 4 × 5 20 आणि 1 21/5 छेद समान झाले म्हणून अंशांची बेरीज करा। 16 अधिक 21 16 आणि 21 37/5। इथं आपण भाग दिला 5 × 7 = 35। 34मधनं 35 गेले 2 उरले। छेदस्थानी छेद आहे तसाच म्हणजे 7.2/5 उत्तर आलेलं आहे। दुसरं गणित सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक विनंती आहे, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। प्रश्न दुसरा, पुढील सारणी पूर्ण करा। आता इथं संख्या दिलेल्या आहेत पहिल्या कॉलममध्ये। दुसऱ्यामध्ये दिलेल्या संख्येला 9ने भागून पहा पूर्ण भाग जातो का। संख्येतील अंकांची बेरीज जर बेरजेला पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा भाग जातो। आता इथं 1 अधिक 9 अधिक 8 अधिक 0 9 1 10 18 18ला 9ने भाग जातो। 9 दुणे 18 म्हणजे बेरीज 9 ही विभाज्य आहे का, तर 9ने विभाज्य आहे म्हणून त्या संख्येला सुद्धा भाग जातो। आता इथं आपण यांची बेरीज केली तर 2 अधिक 9 अधिक 9 अधिक 9 29 29 9च्या पाड्यात येत नाही, 9ने भाग जात नाही म्हणून बेरजेला भाग जात नाही म्हणजे त्या संख्येला सुद्धा भाग जाणार नाही। 5004 5 अधिक 0 अधिक 0 अधिक 4 5 आणि 4 9 9ला 9ने भाग जातो म्हणजे त्या संख्येला सुद्धा भाग जातो। 48 व 54 या संख्यांचा मसावी काढा। आता इथं आपण मसावी काढला आहे। 48चे विभाजक म्हणजे 48ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो त्याची यादी इथं लिहायची। मग 1 2 3 6 4 म्हणजे 6 8 48 12 चौक 48 16 त्रिक 48 24 दूने 48 आणि 48 एक 48 हे सगळे विभाजक लिहायचे आहेत। तसेच 54चे पण विभाजक लिहायचे आहेत। 54ला कोणकोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो 1 2 3 6 9 18 27 आणि 54। म्हणजे तुम्हाला मसावी काढायचा असेल तर विभाजक शोधायचे आणि नंतर मग त्या दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणकोणते आहेत तर 1 2 3 इथे 4 आहे पण इथे नाही आहे 6 आणि पुढचे नाही आहेत आणि मग यातला सगळ्यात मोठा विभाजक कोणता आहे 6 म्हणून मसावी आहे 6। चौथं गणित आहे, रेषांखालील रिकाम्या चौकटी छेदणाऱ्या रेषा किंवा समांतर रेषा यापैकी योग्य तो पर्याय लिहा।
आता या रेषा जर आपण अशा वाढवल्या तर त्या कुठं ना कुठे एकमेकांना छेदणार आहेत, म्हणून या छेदणाऱ्या रेषा. आणि या रेषा आहेत समांतर रेषा. पुढचं गणित, पुढील संख्यांचे ऋणसंख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा. आता ज्या संख्येच्या आधी बेरजेचं चिन्ह असतं ती धनसंख्या असते, म्हणून हा धन 75 आणि धन 41 या धनसंख्या आहेत. आणि ज्या संख्येच्या आधी ऋणचिन्ह असतं किंवा वजाबाकीचं चिन्ह असतं ती संख्या ऋणसंख्या असते, म्हणजे ऋण 82 आणि ऋण 26 या ऋणसंख्या आहेत. कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 125 अंश मापाचा कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. तर बघा इथं हा 125 अंशाचा कोन काढलेला आहे आणि हा इथं कोन दुभागला, याप्रमाणे कोन दुभागायचा आहे. कंपासचा वापर करूनच या ठिकाणी कोन दुभागायचा आहे. 7वं गणित, चौकटीत योग्य संख्या भरा. 21/2. आता इथं 10 आहे, हे मध्ये चौकोन दिले होते, इथं 10 आहे, म्हणजे 2चा 10 झाला आहे. म्हणजे 2ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 10 होतील, तर 5 नाही, म्हणून 2 गुणिले 5, छेदाला गुणलं म्हणून अंशाला पण त्या संख्येने गुणायचं. 21 गुणिले 5 105, 2 पंचे 10. आणि इथं छेदस्थानी 10 आहे, म्हणजे एकावरती 1 शून्य आहे, म्हणून इकडून एककाकडनं आपण मोजले किंवा उजव्या बाजूने तर इथं एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे इथं हे दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे 10.5. आता ही जी आकृती काढली आहे, इथं ही आकृती जी काढली आहे इथं हा एल म्हणजे सममिती अक्ष आहे आणि ही सममित होईल अशी आकृती ह्या दुसऱ्या बाजूला सेम, म्हणजे इथे हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथं काढायचं आहे, हे जेवढं आहे तेवढंच अंतर काढायचं आहे. याप्रमाणे अगदी सेम आकृती या बाजूला काढायची आहे. प्रश्न 3. औषध निर्मात्याने 0.25 क्विंटल हिरडा म्हणजे औषधी वनस्पती 9,500 रुपयांना खरेदी केला, तर 1 क्विंटल हिरड्याचा दर किती? 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. आता इथे हे उदाहरण आपण सोडवले बघा. 1 क्विंटल हिरड्याचा दर काढण्यासाठी आपल्याला 9,500ला 0.25 ने भागावं लागेल. मग 9,500/1 भागिले, आता इथं ही संख्या पूर्ण केली आपण 25. दशांशानंतर 2 घरं आहेत किंवा 2 संख्या आहेत, म्हणून एकावरती 2 शून्य, म्हणून 25/100. आता इथं अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा ते आपल्याला माहिती आहे. पहिला अपूर्णांक आहे तसाच ठेवायचा, म्हणून 9,500/1 भागिले ऐवजी गुणिले आणि 25/100चा व्यस्त करायचा, म्हणजे 100/25. 25ने 100ला भाग दिला, 25 × 25, आणि 25च्या पाड्यामध्ये 100 येतो, म्हणून 25 चौक 100. 9,500 गुणिले 4 38,000, म्हणजे एका क्विंटलचा हिरड्याचा दर आहे 38,000 रुपये, म्हणून 1 क्विंटल हिरड्याचा दर रुपये 38,000. पुढचं उदाहरण घेऊया. सारणी पूर्ण करा. इथं पहिल्या कॉलममध्ये कोन दिलेत, इथं आकृत्या दिलेल्या आहेत. पहिलं आहे कोनाचे नाव. आता कोणाचं नाव लिहायचं आहे, कोणाचं छोटंसं इथं चिन्ह करायचं आहे, EFG हे कोणाचं नाव. तसेच पुढच्या कोणाचे नावं आपण लिहू शकतो. कोन XYZ, कोन KLM. आता शिरोबिंदू, कोणाचा शिरोबिंदू इथं F आहे, इथं काय आहे Y, बिंदू Y, आणि इथं बिंदू L. कोनाच्या बाजू, बाजू FE आणि बाजू FG, बाजू FE आणि बाजू FG. तसंच बाजू YX आणि बाजू YZ इथे आपण लिहिलेले आहेत. बाजू LK आणि बाजू LM लिहून दिलेलं आहे. त्यातलं तिसरं गणित आहे. पुढील आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. रोपांचा प्रकार व संख्या, म्हणजे इथं संख्या दिलेली रोपांची आणि इथं प्रकार दिलेत एक्स अक्षावरती. वाय अक्षावर 1 सेंटीमीटरला 10 रोपे घेतलेत. आता याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारला आहे, मोगरा या रोपांची संख्या किती? आता मोगरा कुठे बघा, इथं मोगरा आहे. आता मोगराची किती आहे 70.
ही रोपांची संख्या आहे, म्हणजे 70. म्हणून मोगरा या रोपांची संख्या 70 आहे. दुसरं उदाहरण, सर्वात कमी रोपे कोणती? आता सर्वात कमी रोपेसाठी सर्वात कमी उंचीचा स्तंभ शोधायचा. जास्वंद. सर्वात कमी रोपे जास्वंदाची आहेत. सर्वात जास्त रोपे कोणती? आता सर्वात जास्त रोपासाठी आपल्याला सर्वात जास्त उंच स्तंभ शोधावा लागेल. म्हणजे हा आहे शेवंती. सर्वात जास्त रोपे शेवंतीची आहेत. पुढीलपैकी कोणत्या संख्या 3ने विभाज्य, 4ने विभाज्य आणि 9ने विभाज्य आहेत ते ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा. आता इथं 3ने विभाज्यासाठी काय करायचं आपल्याला की त्या अंकांची बेरीज करायची. त्या संख्येतील अंकांची बेरीज करा. 9 आणि 9 18. 18ला 3ने भाग जातो, म्हणजे 3ने विभाज्य आहे. तसंच 18ला 9ने पण भाग जातो, म्हणून 3 9ने सुद्धा विभाज्य आहे. आता 3024, 4 आणि 2 6 यांची बेरीज करा फक्त अंकाची. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. 9ला 3ने भाग जातो, 9ने भाग जातो, म्हणून 3ने विभाज्यामध्ये आणि 9ने विभाज्यामध्ये लिहिली आहे. 474. आता 4 आणि 4 8. 8 आणि 7 15. आता 15ला फक्त 3ने भाग जातो, 9ने जात नाही, म्हणून तर आपण 3ने विभाज्यामध्ये लिहिली. नंतर 144. 4 आणि 4 8 आणि 1 9. म्हणजे 144ला 3ने पण भाग जातो, कारण 9 आलेली बेरीज, 3 त्रिक 9, म्हणून इथे लिहिले नाही, इथे लिहिले नाही लिहिले चालेल, कारण बाकीच्या बऱ्याच संख्या आहेत. आणि 144 9ने पण विभाज्य आहे, 3ने पण विभाज्य आहे. 126 6 आणि 2 8 आणि 1 9. म्हणजे 9ला 3ने भाग जातो, 9ने भाग जातो. नंतर 81 8 आणि 1 9. पुन्हा 9ला 3ने भाग जातो, 9ने भाग जातो. आता आपण 3 आणि 9चं पूर्ण केलं आहे. आता 4चं. आता 4साठी कसोटी आहे की एकक आणि दशक स्थानी असलेल्या संख्यांनी अंकांनी जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता 24ला भाग जातो आहे बघा. 4 सक 24. आता 9ला इथं 99ला भाग जात नाही 4ने, म्हणजे हे येणार नाही. दशक आणि एककांचा अंक म्हणजे हा 2 आणि 4 24. 4 सक 24, म्हणजे 3024ला 4ने भाग जाईल. आता इथं 74ला भाग जात नाही. 44ला जातो. 4 1 4 4 1 किंवा 11 चौक 44, म्हणजे 144. 26ला पण भाग जात नाही, कारण 4 सक 24 येतात. 26 4च्या पाड्यात नाही आणि 81सुद्धा 4च्या पाड्यात नाही आहे. 5वं गणित. पुढील उदाहरणे चिन्हांचा उपयोग करून लिहा. जमिनीपासून 140 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आता जमिनीच्या वर असेल तर त्याला धनचिन्ह द्या, म्हणून धन 140 मीटर. एक पाणबुडी समुद्रसपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. आता पाणबुडी ही समुद्राच्या खाली असते, पाण्याच्या खाली असते, म्हणजे किती मीटर खोलीवर आहे? 512 मीटर खोलीवर आहे, म्हणून ऋण 512 मीटर. हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची समुद्रसपाटीपासूनची उंची 8848 मीटर आहे, म्हणजे हे समुद्रसपाटीपासून वर आहे, म्हणून हे धनचिन्ह येईल 8848 मीटर. फक्त त्या ठिकाणी चिन्ह टाकून लिहायचं आहे. चौथा प्रश्न. आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्यांची लागवड केली व 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली, तर उरलेल्या भागात वांग्याची लागवड केली, तर किती भागात वांग्याची लागवड केली? आता बघ, बटाटा आणि पालेभाज्यांच्या एकूण लागवडीसाठी लागलेली जी जमीन आहे ती 2/5 अधिक 1/3. इथं छेद समान नाही आहे, म्हणून 2 गुणिले 3 अंशस्थानी, छेदस्थानी 5 गुणिले 3 अधिक 1 गुणिले 5 तिरकस गुणाकार फक्त अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार. 3 दुणे 6, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 त्रिक 15. छेद समान झाले. आपण एक छेद लिहिला. 6 आणि 5 11, 11/15 भागावरती बटाटा आणि पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. आता वांग्याची लागवड किती भागात केलेली आहे ते काढण्यासाठी तर वांग्याची लागवड शेतजमीन 1 आहे वजा 11/15. मग 1/1 पुन्हा इथं छेद समान नाही आहेत म्हणून तिरकस गुणाकार केला. 1 गुणिले 15
1 गुणिले 15 वजा 11 गुणिले 1 आणि 1 गुणिले 15 तिरकस गुणाकार फक्त अंशस्थानी छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार 15 1 15 11 1 11 15 1 15 छेद समान झाले 15 वजा 11 4 म्हणजे 4/15 भागात वांग्याची लागवड केली आहे. आता दुसरं गणित आहे यातलं. एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा. प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. इथं प्राणी आहेत हरिण, वाघ, माकड आणि ससा आणि संख्या आहेत 20 4 12 16. याचा आलेख इथं काढलेला आहे. x अक्षाला प्राणी आणि y अक्षाला प्राण्यांची संख्या आहे. आता 1 सेंटीमीटरला 1 घ्यायचं म्हणून 4 12 4 8 12 16 20 24. आता हरिणांची संख्या आहे 20 म्हणून 20पर्यंतचा स्तंभ काढला आहे. वाघ 4, माकड 12 आणि ससा 16 याप्रमाणे स्तंभ काढून फक्त इथं भरायची. तिथं प्रमाण लिहायचं आहे. y अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. वीणाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा तयार केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? आता कमीत कमी विचारलं असेल त्यावेळेस लसावी काढायचा आहे. म्हणजे 16, 24 आणि 40चा आपल्याला लसावी काढायचा आहे. मग आता लसावी काढण्यासाठी 16ने विभाज्य संख्या म्हणजे 16चा सगळा पाढा लिहायचा आहे. 24ने विभाज्य संख्या आणि 40ने विभाज्य संख्या म्हणजे 24चा पाढा. आता इथं पाढा जरी संपला तरी पुढं आपण ती संख्या मिळवून लिहू शकतो. मग आता इथं त्याप्रमाणे इथं मी लिहिलेले आहेत सगळ्या संख्या. आणि मग हे सगळे विभाज्य लिहून झाले की सामायिक विभाज्य शोधा. दोघांमध्ये सामायिक विभाज्य तिन्ही संख्यांमध्ये असली पाहिजे. बघा इथं 48 आहे, इथं 48 आहे पण इथं नाही आहे. 64 80 इथं नाही आहे. बघा कुठली संख्या आहे? 240. आता इथं 240 आहे, इथं आहे आणि 40ने विभाज्य संख्यांमध्ये सुद्धा आहे. मग तिघांमध्ये विभाज्य असलेली संख्या सामायिक विभाज्य संख्या 240. म्हणजे कमीत कमी आपल्याला लहानात लहान विभाज्य शोधायचा असतो. म्हणजे पहिली संख्या येते 240 म्हणून वीणाकडे कमीत कमी 240 मणी आहेत. म्हणजे लसावी काढायचा असेल तेव्हा विभाज्य आणि विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पाढा लिहायचा आहे. आता यातलं शेवटचं गणित आहे 4. पुढील आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा व आकृतीखाली सममिती अक्षांची संख्या लिहा. आता सममिती अक्ष म्हणजे काय की ज्या अक्षामुळे किंवा ज्या रेषेमुळे त्या आकृतीचे समान 2 भाग होतात, सारखे अगदी, काही त्याच्यामध्ये बदल नको. मग इथं मध्ये आपण एक काढू शकतो. इथं आडवी एक येणार म्हणजे 2 येणार. इथं फक्त एकच काढता येते कारण हा भाग याच्यावरती पडला की तो समान येणार आहे. मग इथं 1 आहे. इथं मात्र उभी येते, आडवी 2 आणि ह्या तिरकस 2 म्हणजे एकूण 4 अक्ष आहेत. आणि त्रिकोण इथं 3 अक्ष आहेत. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.